इनजस्टिस एनिवेअर इज अ थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर. मित्रांनो, हे सुप्रसिद्ध कोट आहे मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचं. आणि हे आपल्याला दाखवतं की जस्टिस म्हणजे न्याय ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि मानवी समाजासाठी सर्वत्र ठिकाणी न्याय असला पाहिजे हे याच्यावरून आपल्याला समजतं. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल. मित्रांनो, आज परत एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा दिनविशेष 17 जुलै, अर्थातच आंतरराष्ट्रीय न्याय दिवस, ज्यालाच आपण इंटरनॅशनल डे फॉर जस्टिस किंवा इंटरनॅशनल जस्टिस डे किंवा डे ऑफ इंटरनॅशनल क्रिमिनल जस्टिस असं सुद्धा म्हणतो. आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आपण का साजरा करतो, तसंच यामागची काय पार्श्वभूमी आहे आणि न्याय या संकल्पनेबाबत भारतात आज काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण या चर्चेमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 17 जुलै या रोजी आपण आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करतो. आणि याची जर पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची झाल्यास आपल्याला माहीत आहे की UN सिक्युरिटी काउन्सिलची एक बैठक झाली जी रोम इटलीमध्ये होती. आणि 1998 सालातील ही बैठक जून-जुलैच्या एकूण 5 आठवड्यांमध्ये झाली. बरोबर. या बैठकीला निरनिराळ्या देशांचे काही प्रतिनिधी होते, जे डिप्लोमॅटिक काउन्सिल त्यांची बैठक होती. आणि यामध्ये अतिशय एक महत्त्वपूर्ण कायदा पास करण्यात आला आणि त्या कायद्यान्वयेच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट अर्थात ICCची स्थापनासुद्धा करण्यात आली. आणि हे जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे हे 17 जुलै 1998 रोजी स्थापन झालं, परंतु ते 1 जुलै 2002 या दिवसापासून कार्यान्वित झाल्याचं आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी हा जो कायदा पास झाला, याच्याने जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची स्थापना झाली यालाच आपण रोम स्टॅट्यूट असं देखील संबोधतो, कारण की ते अर्थातच रोम इटलीमध्ये तो कायदा पास करण्यात आला. आणि इथूनच पुढे इंटरनॅशनल जस्टिस डे ही संकल्पनासुद्धा पुढे आली. बरोबर. रोम स्टॅट्यूट हा जुलै 1998मध्ये ड्राफ्ट झाला आणि त्याच वेळेस तो साईन झाला. त्याच्यामध्ये सिग्नेटरी म्हणून 139 मेंबर म्हणजे 139 मेंबर स्टेट्स जे काही देश आहेत त्यांनी त्याच्यात सहभाग नोंदवला. आणि महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, भारत असे मोठे देश या स्टॅट्यूटपासून वेगळे आहेत. बरोबर. ते सिग्नेटरी पण नाही आहेत आणि मेंबर स्टेटसुद्धा नाही आहे. हां, आणि ते पार्टीज म्हणून ते मेंबर स्टेटसुद्धा नाही आहेत. रोम स्टॅट्यूट हा रोम इटलीमध्ये पास करण्यात आला, परंतु हे जे ICC आहे म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याचं हेडक्वार्टर मात्र हेग, नेदरलँड इथे आहे. या ठिकाणी मी थोडा मागे पुसटचा उल्लेख केला की याचे जे हा जो कायदा आहे हा विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2002 पासून तो इफेक्टमध्ये आला किंवा वास्तवात तो कार्यकारी स्वरूपात आला. बरोबर. त्याचं कारणच असं होतं की हा कायदा इफेक्टमध्ये येण्यासाठी कमीत कमी 60 जे सिग्नेटरीज जे नेशन्स आहेत, मेंबर स्टेट आहेत, त्यांची आवश्यकता होती. हे याच कायद्यामध्ये आर्टिकल 126मध्ये सांगितलेलं आहे. जोपर्यंत 60 किंवा त्यापेक्षा जास्त सिग्नेटरीज किंवा मेंबर स्टेट रॅटिफाई करत नाहीत, या कायद्याला रॅटिफाई करणार नाहीत, तोपर्यंत हा कायदा इन्फोर्स होणार नाही, तोपर्यंत हा कायदा अस्तित्वात येणार नाही किंवा तो काम करू शकणार नाही. आणि 11 एप्रिल 2002 या दिवशी जे 10 कंट्रीज होत्या, आणखी 10 कंट्रीजनी त्याला रॅटिफिकेशन दिलं आणि ती संख्या 60 झाली. आणि म्हणून त्यानंतर हा 1 जुलै 2002 या दिवसापासून हा कायदा अस्तित्वात आला आणि तो काम करण्यास सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणतो की ट्रीटी इंटर इंटू फोर्स. बरोबर. आणि त्याद्वारे कायद्याने याचे जे क्राईम यामध्ये कमिटेड केल्यानंतर आपण जे प्रोसिक्युशन करू शकतो तर ते तो करू शकता. आणि त्यानंतर या कायद्यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असतील तर त्यावरचं प्रोसिक्युशन या दिवसापासून सुरू झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. बरोबर. या स्टॅट्यूटमध्ये 4 जे अतिशय महत्त्वाचे कोर इंटरनॅशनल क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नमूद केलेले आपल्याला दिसून येतील. बरं. त्याच्यामध्ये जिनोसाईड आहे, क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, त्याचसोबत वॉर क्राईम्स आणि क्राईम्स ऑफ अग्रेशन, हे असे जे 4 महत्त्वाचे क्राईम्स आहेत हे याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि या ठिकाणी जो आपण काही गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख केला, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे इतर काही गुन्हे आहेत, ज्या पद्धतीनं जसं की वुमन ट्रॅफिकिंग असेल किंवा ऑर्गन ट्रॅफिकिंग, चाइल्ड ट्रॅफिकिंग यासारखे प्रकार असतील किंवा ड्रग तस्करी, हे सुद्धा खूप गंभीर पद्धतीचा गुन्हा आहे. आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे आर्म्स अँड ॲम्युनिशन्स याची जी खरेदी विक्री आहे, याची जी तस्करी आहे, हे सुद्धा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असताना आपल्याला दिसून येतात. आणि बरोबर आहे, हे आणि असे काही गंभीर स्वरूपाचे जे काही गुन्हे आहेत जे ऑर्गनाइज क्राईम
ॲट अ ग्लोबल लेवल असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यांना हाताळण्यासाठी ICC हे काम करत असते असे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आपल्याला माहीत आहे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये किती भयंकर पद्धतीची हानी झाली. यामध्ये आर्थिक हानी झाली, जीवितहानी झाली, हजारो लोक मारले गेले आणि भरपूर राष्ट्रांच्या संपत्तीचं नुकसान झालं. जे जित राष्ट्र होते, जे विजयी राष्ट्र होते, त्यांनी पराजित झालेल्या राष्ट्रांवरती काही अमानुष अशा अटी शर्ती लादल्या, त्यांचा भाग बळकावला, त्यांचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. हजारो लाखोच्या संख्येनं जे युद्धबंदी होते, युद्धकैदी होते, ते त्यांच्या ताब्यात आले आणि त्यांच्यावर छळछावण्यांमध्ये छळ झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्यांना शिक्षा झाली. ती अतिशय अमानुष होती. यामध्ये त्यांना भर चौकात फाशी देण्यात आलं किंवा भर चौकात त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यासारख्यांसुद्धा भयानक शिक्षा त्यांच्या वाट्याला आल्या. आणि हे सर्व टाळण्यासाठी कुठेतरी आपल्या समाजात सभ्यतेचं आणि सामाजिक जाणीव ठेवून या गुन्हेगारांना देखील, या युद्धकैद्यांना, युद्धबंद्यांना देखील एका गुन्हेगारासारखंच त्यांना वागणूक मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीची त्यांना शिक्षासुद्धा झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी पुढे आली. बरोबर. आणि पुढे आपण बघतो की या युद्धाचा परिणाम म्हणून नंतर 1945मध्ये युनोची स्थापना असेल. त्यानंतर पुढे जाऊन 1945-46मध्ये जे ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस याची स्थापना असेल आणि पुढे 1998 साली आपली ही जी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याची सुद्धा जी झालेली स्थापना आहे, हेच त्याच्या पुढचं पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यावेळेस जो अतिशय अमानुष असा अत्याचार त्यावेळेस जगात सर्वत्र चालू होता. परिस्थिती अतिशय बिकट होती आणि सर्वत्र अन्याय अत्याचार याचं सत्र सुरू होतं असे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच जी ICCची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये जे 4 ग्राउंड्स दिले होते किंवा 4 कोर इंटरनॅशनल क्राईम्स हे जे त्यांनी फोकस केला, त्याच्यामध्ये एक होतं की क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, म्हणजे मानवतेच्या विरोधी जे काही गंभीर स्वरूपाचे जे काही गुन्हे घडत होते ते कुठेतरी थांबले पाहिजे. याच्यासाठी सुद्धा ICCने काम केल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि पुढे ICCनं असंही स्पष्ट केलं की हे जे सर्व वॉर प्रिझनर्स वगैरे आहेत, सर्वांनी त्यांना एक क्रिमिनल म्हणून त्यांना ट्रीट केलं पाहिजे. आणि जे ऑर्डिनरी क्रिमिनलला जे काही राईट्स वगैरे असतात ते राईट्ससुद्धा आपण त्यांना दिले पाहिजे, जसं की राईट टू डिफेन्स असेल किंवा प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. त्याचसोबत त्यांच्या रेग्युलर ट्रायल झाल्या पाहिजे आणि त्यांना इनह्युमन ट्रीटमेंट्स कोणत्याही परिस्थितीत त्यांना देता कामा नये, ही सुद्धा भूमिका ICCने घेतली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. आणि आपल्याला असं दिसून येईल की राष्ट्रांमध्ये जे ॲग्रेशन आहे ते कमी करण्यासाठी ज्या मोठ्या राष्ट्रांनी एक पाऊल उचललेलं आहे की जे त्यांच्याकडे जे असणारे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स वेपन आहेत, यामध्ये न्यूक्लिअर वेपन येतात किंवा हायड्रोजन बॉम्ब असेल, काही बायो वेपन्स असतील, इत्यादी प्रकारांमध्ये कमी आणणे. आणि आपण बघतोच की मोठी राष्ट्रे हे छोट्या राष्ट्रांवर दबाव आणतात. बरोबर. आणि त्यासाठी ते वेगवेगळे प्रकार अवलंबतात, जसं की त्यांच्या संपत्तीचं नुकसान करणे किंवा त्यांच्या देशांमध्ये, त्या राष्ट्रांमध्ये सामाजिक, आर्थिकरित्या, राजकीयरित्या अस्थिरता निर्माण करणे. जसं की आपण बघतो हे आजचं उदाहरण की नेपाळ हे एक छोटंसं राष्ट्र आहे. चीन नेपाळसारख्या छोट्या छोट्या देशांमध्ये गुंतवणूक करते, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून त्या प्रदेशांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचं काम चीनसारखं असे हे मोठे आणि बलाढ्य राष्ट्रे करण्याचा प्रयत्न करतात असं म्हणता येईल. बरोबर. ICCची जी स्थापना आहे, जी रोम स्टॅट्यूटद्वारे झाली. रोम स्टॅट्यूट हा एक जागतिक कायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे आणि असे जे काही जागतिक कायदे आहेत, त्याचप्रकारे प्रत्येक देशामध्ये काही कायदे असतात आणि त्या कायद्यानुसार तो देश चालतो किंवा त्या देशाचा कारभार चालत असतो. बरोबर. जर कायद्याचं महत्त्व सांगायचं झालं तर कायदे हे संपत्तीचं, जीविताचं रक्षण करण्यासाठी असतात. ते समाजाची घडी व्यवस्थित राहावी, समाज व्यवस्थित चालावा, समाजात सुव्यवस्था असावी याच्यासाठी कायदे असतात. सामाजिक विकास व्हावा, स्थिरता यावी, निकोप समाज असावा, याच्यासाठी कायदे असणं खूप आवश्यक आहे. कारण आपण असं पाहतो की जगात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे माणसं आहेत आणि ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांना कुठेतरी कंट्रोल करणं आणि चांगल्या प्रवृत्तीला बळावा देणं, याच्यासाठी सुद्धा कायदे असणं फार महत्त्वाचे असतात.
आणि कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी न्यायप्रणाली आहे, न्यायव्यवस्था आहे. आणि आंतरराष्ट्रीय न्याय दिवस या संबंधी चर्चा करत असताना आपण भारतामध्ये न्याय या संकल्पनेबाबत आज काय परिस्थिती आहे याचीसुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. आपण जाणतोच की भारतीय संविधानामध्ये संविधान निर्मात्यांनी न्यायव्यवस्थेला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि संविधानामध्ये इंडियन ज्युडिशरी याच्यासंबंधी अतिशय विस्तृत असे प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे, म्हणजे ती लेजिस्लेटिव्ह असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असतील यांच्या दबावावरती येणार नाही, किंवा ती त्याच्यापासून वेगळी केलेली आहे, जे आपल्याला आर्टिकल 50 मध्ये आपल्याला दिसतंच, सेपरेशन ऑफ पॉवर. आणि देशामध्ये सर्वच घटकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, राजकीय न्याय मिळाला पाहिजे याची तरतूदसुद्धा आपल्याला घटनेमध्ये दिसून येते. आणि म्हणूनच आपण संविधानामध्ये जी रूल ऑफ लॉ याची जी कन्सेप्ट स्वीकारली आणि त्याद्वारे आपण आपल्या समाजातील लोकांना इक्वॅलिटी देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे फ्रीडम असेल, लिबर्टी, आणि त्यांना फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव जोपासण्यासाठी आपण प्रेरित केलं. आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जस्टिस देण्याचा सुद्धा घटना निर्मात्यांनी प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. बरोबर. म्हणजे संविधानातील आणि देशातील कायद्यांद्वारे आपण जी समानतेची आणि न्यायाची भावना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र हा न्याय सर्वांपर्यंत पोहोचला का या ठिकाणी असा प्रश्न उद्भवल्याचा आपल्याला दिसून येईल. आंतरराष्ट्रीय न्याय दिवस या निमित्तानं जर आपण न्याय देण्याबाबतच्या प्रक्रियेवर जर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येईल की आजही आंतरराष्ट्रीय ठिकाणी असेल किंवा आपल्या देशातसुद्धा न्याय सगळ्यांना मिळतो का हा प्रश्न कुठेतरी नक्कीच उद्भवल्याचं आपल्याला दिसून येतो. बरोबर. जसं की अमेरिकेत घडलेली जी आताची घटना आहे, काही दिवसांपूर्वी तिथे एक जॉर्ज फ्लॉइड हे एका काळ्या वंशाच्या माणसाला पोलिसांच्या ब्रुटॅलिटीचा, पोलिसांच्या अत्याचाराचा सामना करावा लागला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बरोबर. आणि ज्याच्यामुळे लोकभावना प्रचंड तीव्र झाली आणि तिथे काही आंदोलनं वगैरे करण्यात आली. अजूनही काळ्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक मागासलेपणाची भावना निर्माण करणे आणि वर्णभेद जोपासण्याचं काम हे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा होत असताना आपल्याला दिसून येतं. बरोबर. आणि त्याचप्रमाणे आफ्रिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, तिथेही अशा वर्णभेदाच्या बऱ्याचशा घटना काही मागील काही काळामध्ये घडल्याचे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. बरोबर आहे. आपल्या देशातसुद्धा न्यायाच्या ऐवजी लोकांना अन्यायच मिळाल्याचं भरपूर ठिकाणी आपल्याला दिसून येतं. जसं की एखादी घटना घडली, एखादा गुन्हा घडला तर त्याची तक्रार होत नाही. बरोबर. तक्रार झाली तर व्यवस्थितरित्या त्याचा तपास होत नाही. तपास झाला तर कोर्टात जे साक्षी पुरावे आहेत ते बदलले जातात. कोर्टातल्या अनेक साक्षीदार हे फितूर होतात, होस्टाईल होतात, हे सुद्धा आपण बघतो. काही केसेसमध्ये भरपूर किंवा सगळेचे सगळे जे साक्षीदार होते ते फितूर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काही केसेसमधले जे जजेस असतात त्यांची अचानक बदली करण्यात येते. बरोबर. किंवा काही जजेस हे गूढ किंवा रहस्यमयरित्या मृत्यू झालेले सुद्धा त्यांचे आपल्याला दिसून येतात. आणि मग कुठेतरी आपल्या मनातसुद्धा या न्यायाच्या प्रक्रियेबाबत किंवा न्यायप्रणालीबाबत संशय निर्माण झाल्यापासून राहत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आपण पाहतो की आपल्या देशामध्ये ज्या एन्काउंटरच्या घटना घडतात हो, आणि त्या सर्रासपणे घडताना आपल्याला दिसून येतं. बरोबर. याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे रूल ऑफ लॉ व्हायलेट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर. आणि आपल्या देशात सुद्धा आज कायद्याचं राज्य आहे की नाही आहे अशी शंका कुठेतरी येते, असा प्रश्न कुठेतरी आपल्या मनात येतो. आणि या बाबतीतच न्यायव्यवस्थेने सुओ मोटो म्हणजे स्वतःच काही कारवाई करायला पाहिजे, तर हे न होता आपल्या न्यायव्यवस्था सायलेंट आहेत या मुद्द्यावर असं आपल्याला लक्षात येतं. न्यायव्यवस्थेची निष्क्रियता कुठे ना कुठे असल्यामुळे लोकांची मानसिकतासुद्धा या एन्काउंटरच्या समर्थनार्थ आहे. बरोबर. किंवा त्यांना असं वाटतं की या माध्यमातून न्याय होतोय. म्हणजे आज जे पोलीस आहेत किंवा जी राजकीय व्यवस्था आहे त्यांच्याच हाती न्याय गेला. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की गुन्हेगारांना गुन्हेगारी पद्धतीने संपवणे अशा पद्धतीचं ही कार्यशैली आहे. बरोबर. मात्र या ठिकाणी जी आपल्या देशामध्ये न्याय करण्याची किंवा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीची सुद्धा जी जी यंत्रणा आहे, बरोबर, त्या यंत्रणेद्वारे त्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. आणि अशा प्रकारे न्याय या संकल्पनेलाच कुठेतरी दडपण्याचं काम सुरू आहे. बरोबर. म्हणजे कायद्याचं राज्य आहे की नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने उभा राहिल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आज आपल्याला असं लक्षात येतं की जे वेगवेगळ्या ज्या राजकीय पार्टी आहेत
आणि त्यामध्ये असलेले जे नेते आहेत त्यांच्या वरदहस्ताने माफिया लोक असतील किंवा गुंडगिरी करणारे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत यांचा कुठेतरी राजकीय पार्ट्यांमध्ये भरणा झालेला दिसून येतो. आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच आज लोक MLA MP बनून आपल्या विधानसभेत किंवा पार्लमेंटमध्ये बसतात. देशातील पोलीस सिस्टीमसुद्धा या राजकीय दबावातच काम करते आणि त्याच्यामुळे पोलीस, माफिया, पॉलिटिशियन यांचं एक नेक्सस बनल्याचं चित्र आज आपल्या देशामध्ये दिसतं. आणि डेमोक्रेसीचा जो चौथा पिलर आहे म्हणजेच मीडिया, याचासुद्धा रोल कुठेतरी संकुचित झाल्याचं आज आपल्याला लक्षात येतं. बरोबर. गेल्या काही वर्षामध्ये मीडियाची जी भूमिका आहे ती अतिशय पक्षपाती अशी आपल्याला दिसून येते. आणि जसं की महत्त्वाच्या बातम्या ह्या न देता लोकजीवनाशी निगडीत समस्या असतील, प्रश्न असतील, ते महत्त्वाचे मुद्दे बातम्यांद्वारे न मांडता किंवा चर्चांद्वारे न मांडता दुसऱ्याच कोणत्या गोष्टीवर खलबतं होतात. या ठिकाणी जो आपण उल्लेख केला की हे जे राजकीय गुन्हेगारीकरण होतं आहे आपल्या प्रणालींचं आणि जे MP असतील, MLA असतील यांच्यावर हे अतिशय भयानक स्वरूपाचे गुन्हे आहेत. तसं त्यामध्ये हत्या असेल, बलात्कार असेल, खंडनीय असेल आणि इतरही भयंकर स्वरूपाचे गुन्हे या लोकांवर असलेले आपल्याला दिसून येतात. सार्वजनिक जीवनात लोकांच्या प्रश्नाबाबत मीडिया जसं शांत आहे त्याच पद्धतीनं जर लोक सरकारविरोधी बोलले किंवा एखाद्या पक्षाविरोधी बोलले तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. आणि त्याचबरोबर काही वर्षांपूर्वीचा जो मिस ॲक्ट होता आपल्याला आठवत असेल आणि आज आलेला UAPA जो यासारखा जो कायदा आहे हा कुठेतरी राजकीय विरोध डावलण्यासाठी त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. बरोबर. आणि अशा माध्यमातून आणि अशा प्रकारे या कायद्यांच्या माध्यमातून कुठेतरी सरकारी यंत्रणांचा सुद्धा दुरुपयोग होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा वेळेस ज्युडिशरीने स्वतः त्यामध्ये तत्परतेने दखल द्यायला पाहिजे, बरोबर. हस्तक्षेप करायला पाहिजे, जेणेकरून जी सरकारी यंत्रणा त्यांचा दुरुपयोग होणार नाही. आणि लोकांना कुठेतरी असं वाटलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, न्यायव्यवस्था मजबूत आहे, सामान्य लोकांचा आवाज न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतो आणि लोकांना न्याय मिळतो असं आपल्या देशात दिसले पाहिजे. बरोबर. कारण कायद्यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे, न्याय हा झाला पाहिजे आणि न्याय होताना दिसला पाहिजे. आपल्याकडे एक फेमस इंग्लिश कोटसुद्धा आहे की जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट ऑल्सो सीन टू बी डन. बरोबर आहे. आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर आणखी काही टीका होताना आपल्याला दिसतात, जसं की आपल्या देशामध्ये उशिराने न्याय मिळणे. बरोबर. कधी कधी काही प्रकरणामध्ये असं होतं की खूप डिले होतो. हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. आपण आणखी एक फेमस कोट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. बरोबर. म्हणजे जर उशिराने जर न्याय मिळत असेल तर त्याचा काय उपयोग, बरोबर, असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि या अनुषंगाने आपण असे म्हणू शकतो की गरिबांना मात्र फार उशिरा न्याय मिळतो, श्रीमंतांना लवकर न्याय मिळतो, शिवाय दर्जेदार न्याय मिळतो. त्यांच्याकडे खूप मोठ्या चांगल्या वकिलांची फौजफाटा असतो. शिवाय ते कायद्याचा आणि न्यायप्रणालीचा चांगल्यात चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची सुद्धा त्यांना कसं बसते आणि ते त्या प्रकारे ते उपयोग करून घेऊ शकतात. मात्र गरिबांना या बाबतीत खूप मर्यादा पडतात, खूप बंधनं येतात आणि त्यांना न्यायापासून काही प्रमाणात वंचितच राहावं लागतं असे म्हणता येईल. बरोबर. आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर आणखी महत्त्वाची अशी टीका होते की न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारही आहे. आपण असं पाहतो की भारतीय न्यायव्यवस्था ही इंडिपेंडंट आहे, म्हणजेच एका अर्थाने ती कुणाला जबाबदार नाही आहे. तसंच बरेचसे लोक न्यायव्यवस्थेवर काही टीका टिप्पण्या करायला घाबरतात, कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. ही सुद्धा एक महत्त्वाची घटना आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची फॅक्ट आहे. आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या भीतीने सुद्धा बऱ्याचदा न्यायव्यवस्थेवर टीका टिप्पण्या होत नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की न्यायव्यवस्था ही माहितीचा अधिकार ज्या कायद्याच्या बाहेर आहे, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट याच्या ते बाहेर आहे. आणि म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये होणारा भ्रष्टाचार ही जी टीका व्यवस्थेवर होते याच्यामध्ये काही ना काही तथ्य आहे, हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. बरोबर. आपण या ठिकाणी ज्या न्यायालयावर काही होत असलेल्या गंभीर स्वरूपाच्या टीका बघितल्या आणि न्यायालयावर केवळ टीकाच होत नाही तर न्यायालय हे चांगल्या पद्धतीनं कामसुद्धा करतं आणि ते लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतं. नेहमी त्याबाबत ते प्रयत्नशीलच असतं असंही म्हणता येईल. आणि दुसऱ्या बाजूनं ते त्यामध्ये किंवा त्या त्याच्या कार्यशैलीमध्ये
न्यायव्यवस्थेमध्ये निरंतर बदल करून ती चांगल्यात चांगली कशी होईल याचासुद्धा प्रयत्न करत असते. आणि जो न्यायव्यवस्थेचा समाजाशी जो डायरेक्ट जुळाव असला पाहिजे, जो थेट संबंध असला पाहिजे, तो कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि न्यायव्यवस्थेचा जो समाजाशी असलेला एक संबंध जो आहे, त्याची दरी निर्माण झालेली आहे, ती दरी कुठेतरी न्यायव्यवस्थेनंच कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी न्यायव्यवस्थाही काम करते असंही म्हणता येईल आपल्याला. त्यानुसार काही फास्टॅग कोर्टची निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल, किंवा न्यायालयाने स्वतःची जी जबाबदारी आहे ते सुद्धा एका ठिकाणी निश्चित केली पाहिजे, बरोबर, जेणेकरून लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असणारे जे भरपूर केसेस आहेत, जे खटले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर कसे संपतील, जेणेकरून जी आपली न्यायव्यवस्था ओव्हरबर्डन झालेली आहे ते सुद्धा कमी करता येईल. बरोबर. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था कशी निर्माण करता येईल याचासुद्धा न्यायालयाने प्रयत्न केला पाहिजे. गरिबांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे याचीसुद्धा व्यवस्था करण्याची जबाबदारी, याचीसुद्धा व्यवस्था करण्याचं काम हे न्यायालयाने केलं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. आणि न्यायव्यवस्थेमध्ये ज्या काही सुधारणा होत आहेत त्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फ्री लिगल एड ह्या महत्त्वाच्या संकल्पनासुद्धा आपल्याला दिसून येतात. बरोबर. आणि न्यायव्यवस्थेमध्ये जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे वकील. त्यांनीसुद्धा काम करताना पैशापेक्षा न्याय कसा होईल या गोष्टीकडे महत्त्व दिलं पाहिजे. कारण आज आपण पाहतो की जे केसेस वर्षानुवर्षे लांबतात त्याच्यामध्ये सुद्धा वकिलांची खूप मोठी भूमिका आहे. वकिलांनी पैशापेक्षा न्यायाला महत्त्व दिलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि एकंदर न्यायव्यवस्थेने कोणत्याही दबावात न येता किंवा कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी काम केलं पाहिजे. आणि निष्पक्षपणे भारतीय न्यायव्यवस्थेचं संचालन आपल्या देशामध्ये होईल अशी परिस्थिती निर्माण करणं हे सुद्धा आपल्या न्यायव्यवस्थेचंच काम आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बरोबर. मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या निमित्तानं ही जी चर्चा केली, त्या चर्चेचा समारोप करताना, त्या चर्चेचा शेवट करताना आपण अशी आशा करूया की आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय हा वृद्धिंगत होईल आणि तो सर्वांना न्याय मिळेल. त्याचप्रमाणे भारतातसुद्धा न्यायाची खऱ्या अर्थाने स्थापना होऊन सगळ्या जनसामान्यापर्यंत न्याय पोहोचेल अशी आपण आशा करूया. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह. नमस्कार. नमस्कार.